उभाटाचा प्रत्येक उमेदवार हा मुसलमान समाजाच्या मतामुळेच आज आमदार म्हणून निवडून आलेला आहे। मतदानावेळी ह्यांना फतवे लागतात आणि निकालामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांना नाकारलं तेव्हा आता ह्यांना भगवा आठवतो आणि बांगलादेश मधली परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षाही चांगले हाताळण्याची क्षमता ही निश्चित पद्धतीने नरेंद्र मोदीजींमध्ये आहे। बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंची काळजी अचानक जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या प्रवक्त्याला होणं एक विनोदाची गोष्ट आहे। ज्यांना उठसूट फक्त दाढीवाले आणि मुल्ला मौलवी दिसतात, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये जिहाद्यांच्या समर्थक किंवा जिहाद्यांना समर्थन करून मतदान मिळवायचं होतं, उभाटाचा प्रत्येक उमेदवार हा मुसलमान समाजाच्या मतामुळेच आज आमदार म्हणून निवडून आलेला आहे। ह्यांनी जेवढा वेळ मुल्ला मौलवींबरोबर घालवला त्या विरुद्ध 1% पण वेळ ह्यांनी कधीही मंदिर आणि आमच्या साधू संतांना दिलेला नाही। त्या पक्षाचा प्रवक्ता हा संजय राजाराम राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाला देशभक्ती आणि हिंदुत्व अगर शिकवत असेल तर ह्याच्यापेक्षा नालायक कोणच असू शकत नाही। हा जेव्हा गोधडीमध्ये होता तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष हे हिंदू समाजाची सुरक्षा आणि त्याची काळजी घेत होते। या जगामध्ये कुठल्याही कानकोपऱ्यामध्ये असलेला हिंदू ह्याची काळजी जेवढं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतात, जेवढं भारतीय जनता पक्ष करतात, त्याच्या 1% पण ह्या उभाटा आणि ह्याचा मालक करत नाही। मतदानावेळी ह्यांना फतवे लागतात आणि निकालामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांना नाकारलं तेव्हा आता ह्यांना भगवा आठवतो। आज बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंची काळजी घेण्यासाठी आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार, आमचं परराष्ट्र मंत्रालय हे जेवढं दिवस रात्र काम करताय, काळजी घेत आहे, म्हणूनच आज बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतामध्ये असलेल्या नरेंद्र मोदी सरकारामुळे त्यांचं आयुष्य वाचेल, जीव वाचेल आणि बांगलादेश मधली परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षाही चांगले हाताळण्याची क्षमता ही निश्चित पद्धतीने नरेंद्र मोदीजींमध्ये आहे असं मी ठाम विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तू तुझ्या दाढी कुरवणाऱ्या लोकांबद्दल चिंता कर, त्यांच्या दाढी साफ करत बस, त्यांच्या टोप्या गोल टोप्या साफ करत बस, तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस, कारण का महाराष्ट्रातला आणि देशातला हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवकचा प्रत्येक स्वयंसेवक जेवढी त्यांची काळजी घेऊ शकतो, जेवढ्या त्यांची सुरक्षा करू शकतो ना, तेवढं तू आणि तुझे उभाटावाले कधीच करू शकत नाही, एवढं त्यांना चांगली माहिती आहे।